तू असे असेल ते असं करायचं बरोबर ना. बघ असं असं करू काय येत नाही रे तुला कधीच कर. मम्मीने जेवण केलेलं असेल आणि जर सांगितलं नाही कसं झालंय तर मम्मी परत जेवण नाही करत. काय बघा हे भरलेले खेकडे आहेत आणि याला ना आपण असं तो मसाला बेसन वाला आहे आणि थोडासा हा मसाला. आज शिकवणार आहे खेकडे खायला. तू शिकवणार आहे त्यांना दिलं काढून. मग काम कर पहिला त्यांना शिकव मग तू जेवण घे. नको रे मला भूक लागली. So hey guys, welcome back to Bob and Komal YouTube channel. After very long time ने कंटिन्यू ब्लॉग येतात आणि खूप छान रिस्पॉन्स आहे तुमचा आणि माझी पूर्णपणे ड्रेसिंग दाखव. सो अशा प्रकारे आपण ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया आणि मॅडमचे रील्स काढायला आलोय. मी एक जो आहे तो को डायरेक्टर आहे. नाही मी डायरेक्टर आहे आणि व्हिडिओग्राफरनी ब्लॉग पकडलेला आहे. प्लस ऍक्टिंग साठी सुद्धा मी त्याला चान्स दिलाय. हा ऍक्टिंग साठी सुद्धा चान्स आहे आणि आता ना मला एक भयंकर ऍक्टिंग करायची. ओके तर ब्लॉग चालू करूया आणि भयंकर ऍक्टिंग बघायला. सो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनलला. ड्रेसिंग दाखवते. देवा काय नाही एवढं खास. कोमल खराची ड्रेसिंग बघा. साडी घातली कोमल खराची आणि मी साडीमध्ये एकदम छान दिसते असं मला कमेंट येतात. तर मी ते मांडले खरंच की मी खरंच छान दिसते. मला कोण तारीफ करत नाही तसं. माझी मला ज्याच्याकडून एक्सपेक्टेशन आहेत ते लोक मला काही बोलत. ब्लॉग चालू करा. ब्लॉग चालू करा. सबस्क्राईब करायला पाहिजे. सबस्क्राईब करा गाईज. काय आता काय पहिली व्हिडिओ काय तुझी सांग मला. मी तुला आधी पण सांगितलं परत एक्सप्लेन करणं हा मला येड्यात काढतो. काय म्हणजे काय करायचंय मला परत एक्सप्लेन करायला. याच्यासाठी कोणती तरी व्हिडिओ काढायचे पण काय म्हणजे मला एक्सप्लेन करणं म्हणजे पब्लिकला पण समजेल आपल्याला की काय आहे. आयशी बडबड करत राहील असं बडबड आणि तू माझ्या प्रेमात पडतो असं तुला ऍक्टिंग करायची. मला असं बघत बसायचं असं म्हणजे बळजबरी प्रेमात पडायचं तुझ्या. कधीच पडलं नाही आयुष्यात. नाही पडलं जिंदगी भरात असं कधीच पडलं. जिंदगी भरात नाही पडलोय. बळजबरी बाई प्रेमात पडते आणि बळजबरी माझ्याकडनं ही रील काढून घेते. मला अजिबात इच्छा नाहीये हिच्यासोबत रील काढायची पण हिची अशी इच्छा आहे की माझ्यासोबत रील काढायची आणि बळजबरी प्रेमात पाडते. तुम्ही बघू शकता आणि तुम्ही रील सुद्धा बघालाच. तर मला खोटं हसायचं आहे आणि ही येडावानी बडबड करणार आहे. त्याला बोलतो प्रेमात पडणं. आता मी तुला कशी बघते त्याला बोलतो प्रेमात पडणं. तू किती मग बडबड कर पण मी तुझ्या प्रेमात नाही. आता जस्ट मला रिअलाइज झालं हे. मी त्याकडे बघत होते ना त्याच्यावरून मी रिअलाइज केलं. ऍक्टिंग करायची त्याला. वाह क्या ऍक्टिंग कर रही है. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. हा माझ्या जिंदगीत कधीच प्रेमात पडलेला नाही. मी याला विचारलं की बॉबी तू कधी माझ्या प्रेमात पडलास. ह्या आपल्या ऍक्च्युअली माझं आपल्या सिरियसली सांगून आलंय प्रेम आपल्या ह्या काय. अरे कहना क्या चाहते हो. माझी एवढी गोड बायको माझे अशी कुठली गोड अशी आहे का कोण या जगामध्ये तिच्यासारखी. किती खोट आहे ना. आई आता खरं बोललो तरी पण किती गोड आहे माझं. आज खरंच गाईज तुम्ही नक्कीच कॉमेंट्स करून सांगा माझी बाबू कशी दिसते. आणि तुला हेच एक्सपेक्टेशन आहे. मला तुझ्याकडून आता हे काय आहे. हे काय आहे. हे काय आहे. काय हे अरे प्रेम आहे. हे प्रेम आहे. हे मला दिसते की तिचा टिक्का आहे. तो टिक्का मला पुसायचा आहे का कारण पसरला आणि त्याच्याने तिचा लुक खराब होतोय. त्याला म्हणतात प्रेम. प्रेम असं देख रहे हो स्ट्रॅटेजी देख रहे हो. शरणाला दाखवून नाही दे त्याला प्रेम म्हणतात. प्रेम माझ्या भावना समज प्रेम म्हणतात. कशाला असं पुसायला प्रेम म्हणतात. याला प्रेम म्हणतात. असं पुस्तकाला प्रेम नाही त्यालाही म्हणतात. मग तुझं लुक चेंज होतोय ना आता मला ते नाही बघवत आहे. कधी मला हसायचं झालं आणि हसी कंट्रोल न झाली ना का झालं. बघितलं. सो ठीक आहे. मी फक्त त्याला एक व्हिडिओ बनवायला सांगितलं. त्याने एवढं रामायण सांगितलं मला. चला बळजबरी रील बघू शकता तुम्ही हिच्या इंस्टाग्राम आयडीला आणि पण फॉलो मलाच करा आणि सबस्क्राईब सुद्धा मलाच करा. बिलकुल नाही. कोमल खरात यूट्यूब चॅनलमध्ये ना मी मेकअपचं ट्युटोरियल सांगितलेलं आहे
आणि तो माझ्या बहिणीचा लुक जो आता आपलं काय कोकोचा बर्थडे होता तेव्हा केलेला लुक जो आहे तो मी पूर्ण सांगितलेला आहे. तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्याला भरभरून प्रेम आलंय. मी खरंच खूप एक्सायटेड आहे व्हिडिओ अजून बनवण्यासाठी. सो मला तुम्ही जर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करता तर मी मोटिवेट होते. प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी याच्या खाली कमेंटमध्ये ना आयडी मेन्शन करा, हाय मला फॉलो करा प्लीज. काय इथं चाललंय बाई, मला काहीच बोलायची गरज नाही. याला बोलतात प्रमोशन. मला काहीच बोलायची गरज नाही. माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या. तुम्हाला माहिती आहे मला काय पाहिजे. जाऊ दे, एवढं बोलत बसलो तर तुम्ही बोर आता लगेच जाऊन कोमल खरंच सर्च करा. तुम्हाला माहिती आहे नाही व्हिडिओला स्किप नका करू. कुठे जायचं तुम्हाला माहिती आहे, सांगायची गरजच नाहीये. सो चला रील घ्या. प्रमोशन करते असं ते काय हातपाय जोडून वगैरे असं एवढं. भयंकर स्टोरीला सबस्क्राईब करा. स्वतः काय करतोय. भयंकर स्टोरीला सबस्क्राईब करा प्लीज. आता बघा हे जरा अति होत आहे म्हणून मी कॅमेरा चालू करायला सांगितले. आता हिने मला सांगितलं की बळजबरी प्रेमात तर पडायचंय. मी हे ऍक्सेप्ट केलं. आता अजून काहीतरी सांगितलंय. काय आहे बाबा ते. काय करायचं काय तुम्ही स्वतः बघा. मी बोलणार बोल बाबा काय सांग ना. आता दाखव ना त्यांना काय करायचं अजून मला. नीट क्लिअर जसं मला बोलले ना. बोल ना काय करायचंय. त्याला असं पडलं अशी केस असते ना त्याला असं करता येतं ना तुला. हा म्हणजे हे असं करायचं तू असं करायचं बरोबर ना. अरे हा बोट माझा अजून पण काम नाही करत. हात बरा नाही झालाय माझा प्रॉपरली. हा हात म्हणजे दुखतोय तेवढा भाग. असं असं करू काय येत नाही तुला कधीच करता बघ. अरे मी नाही केलं कोणाला असं कधी. असं करू या बोटाने चिमटा पकडायचा असा आणि हे मागे टाकायचं. काय फरक बरोबर आहे ना. तू केलं तुला बरोबर माहिती हे आठ टाकायचं असं केसांच्या आठ टाकायचं याने याला चिमटा पकडायचा. थँक्यू सो मच कोमल. तुम्हाला ट्रेनिंग देते म्हणजे कुठल्या पोरीला करायचं असेल तर ऍटलीस्ट मला हे काम तरी आहे. हे बघ मी शिकलो. हा चिमटा टाकायचा आणि पकडायचा असं मागे करायचं. चला रील शूट करूया. काय म्हणजे पहिलेच असं नको करू. कसं म्हणजे पहिलेच असं लगेच असं नको करू. पहिलेच काय करू पहिले असं बघ असं म्हणजे मला असं बघू. असं नाही असं इथून मी असं बोलेन ना म्हणून तुम्हाला बघ आणि मग बघितलं असं थोडं पॉज घ्या आणि त्याच्यानंतर असं कर. पहिलेच नको करू. तू पहिले असं करून पहिला मी असं बसलेलं आहे बरोबर. तू अशी बडबड करते. बडबड कर एकदा. मग मी तुला असं बघू आणि मग बघितल्यानंतर थांब ना यार भाई. असं नाही परत स्क्रिप्ट चुकली तर मारेल बिरेल मला. तुम्हाला वाटतं दिवस मावळतो आज नाही होत. तुझ्यासोबत काढणं हा मी चुकीचा डिसिजन घेतला असं मला का वाटतंय. आता तू वेडावानी बडबड कर. एक डेमो घेऊया. कर वेडावानी बडबड. मला ऍक्टिंग जमते का सांगा. नाही मी बडबड करते असं विचार. नाही तू कर ना. नाही मला कर तू कर. मी पण ऍक्टिंग मध्ये कोमल. मी सिरियस आहे. आई ऑलरेडी येत. कौन है ये लोग, कहां से आते हैं? ऑलरेडी थांब ऑलरेडी चलो सॉरी बी सिरियस. हे चप. मी नाही मला नाही करायचं. कोमल होईल. अरे होईल कोमल होईल. करायचं. अरे कोमल सिरियस आहे. मी सिरियस आहे. हा विचार कर. मी बोलते असं विचार. नाही बोल पटकन बोल. लास्ट टेक. चिमटा सांगितलं हे कशाला घुसवतो. हे असं काय हे असं चालेल गाईज. 100 टेक नंतर आमची रील जेव्हा बनेल तेव्हा तुम्ही नक्कीच या इंस्टाग्राम आयडीला बघा. आणि मला लय गरम होते बाई. मला बलजबरी ही टी शर्ट, बलजबरी ही पॅन्ट आणि बलजबरी असे मला बुट घालून येणे असं बलजबरी बसवलंय. आणि मी साडी घालून बसले. त्याचं काय काहीच हिच्या रील साठी मला हिने खाली बोलवून घेतलंय.
चला घेऊया. झाली ना. मेलो की राणी है सुंदर. मेलो की राणी आहे. आता काय चालायचं कसं असं. काय बाबा मला बलजबरी करते सर्व. अजून प्रेमातच आहे काही बघू शकता तुम्ही. अजून प्रेमातच आहे. प्रेमाच्या बाहेरच पडला गाईज नाही. मी कशी दिसते मला कॉमेंट करा. नक्कीच कॉमेंट करून सांगा. बघा बघा मी कशी दिसते. एक नंबर नक्कीच ना. नक्कीच कॉमेंट करून सांगा. चला काय किती शहाणी बाई आहे ही खरंच. बोलते चला रे आता. म्हणजे मी रील नको काढू एक पण. मला वाटतं काढतोय शपथ. जा मग तुझा जा. झाला असेल तुझं जाते काम. मी बस. येईल ते काहीतरी काम दे. रील बिल पकडायला दिलं. फोन बिल पकडायला दिलं. गाणं बिणं लावायला सांग. नसेल ना स्लोमो टाक पण तिला गाणं पकडायला दे. माझ्या मागे मागे असं चालेल. नाही करणार का असं माझ्यासोबत. मला माहिती आहे तू माझ्यावर किती प्रेम कर. लय दमले असतील ना. लय जमले बा खरंच. साडी नेसल्यावरती लय दमायला होतं. आता एवढं मोठं अंग घेऊन दमणारच ना माणूस. एवढं चालतंय येतंय. कधी एक्सरसाइज नाही काय नाही. घरी मशीन पडली आहे. कशावर काहीच नाही. अचानक येऊन साडी घालून चालणार एवढं तर माणूस दमणारच ना. का ना दमणार. का दमणार नाही. ऑब्विसली दमणार. किती कमीत कमी 15-20 फेऱ्या मारली त्यांनी. बॉबी काय माहित काय आज रील काढतोय. एकच छावा बॉबी भावा. आज बॉबीची ड्रेसिंग जो आहे तो बॉबी कधीपासून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. पण आपण काही जास्त इग्नोर केलं त्याला. पण तुम्ही आता याला घ्या जरा मनावर घ्या. त्याला ड्रेसिंग दाखवायची आहे. पण बॉबीने एवढं भाषण दिलं त्याने माझ्याबद्दल. पण तो काय अजून बारीक झालेला दिसत नाहीये मला. मी तरी तुम्हाला वाटत असेल कॉमेंट करा की कोमल खरंच बारीक वाटते थोडीशी आधीपेक्षा. मी डाएटवर आहे. मी स्ट्रिक्ट डाएट करते. पण बॉबी हा बिलकुल डाएटवर वाटत नाहीये मला. कारण की तो ना गपचूप मध्ये ना गोड वगैरे खातो. मी तुम्हाला आज खरी खरी गोष्ट सांगते. गाईज फायनली मॅडमचे व्हिडिओ संपलेले आहेत. मला भूक लागली आणि आपल्याकडे तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये जसं सांगितलेलं आपल्याकडे कोको येतोय आणि दिदी येत आहे 1 वीक साठी. सो आम्ही 1 वीक कोको सोबत आहे. मी खूप हॅप्पी आहे या गोष्टीने. आणि लय मजा करणार आहे. एवढं प्रेम करणार आहे त्याला. एवढं जातो ना त्यामध्ये वाईट. हा लय वाईट वाटत. आणि त्याला पण आमची सवय होते ना. मग त्याला पण लय वाईट वाटतं की तो आमच्यापासून थोडा लांब चाललाय. येऊ द्या. खूप अशा कॉमेंट सुद्धा आले की बस झाला आता कोकोला प्रेम करणं. तुमचा सुद्धा एक कोको येऊ दे. बस झालं नाही बोलले तुम्ही. तुमचं असं म्हणणं की आमचं कोको येऊ दे. पण नाही. त्या कोकोला आम्ही 2 वर्ष प्रेम करणार. त्याच्यानंतर आमच्या कोकोला प्रेम करणार. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की 2 वर्ष अजून थांबा. पुढे भेटतो. त्याला थांबायचं लागतं. त्याचं म्हणणं पुढे भेटू बोल असं. म्हणजे ते लोक आल्यावर नाही काय भेटायचं परत. ते लोक आल्यावर ना. भेटू. त्या आल्यावर भेटू. मम्मी कसं झालंय असा. मला तर आवडला. तुम्हाला बघा छान झालं. छान झाला ना. जिजूंना आवडलं म्हणजे विषय संपला. मम्मी भारी झालाय ना. टेक्नॉलॉजी चिरून वाहतून आता दिमाग मला चालवलाय. वहिनी गावठी जरा जास्तच. वहिनी जरा जास्तच गावटच आहे. सो वहिनीला पाट्यावरचं वाटणारं आवडतं खायला. दिसण्यावरनं तर वाटत नाही. पण आपण फुल गावठी आहे. काही नाही. मनाने गावठी. आपल्याला चुलीवरचं जेवण आवडतं. बनवायला पण आवडतं. खायलाच नाही. गावची फिलिंग आम्हाला पण येते ना. गावठी बनवते तेव्हा. हा 2-2 ताट घेऊन का बसलाय. अच्छा मला ते पण तू खातो का काय. आम्ही लोक निघालेलो आहोत मूवी बघण्यासाठी. कारण आज आहे सॅटर्डे आणि उद्या रोहितला सुद्धा सुट्टी आहे आणि मम्मीला पण सुट्टी आहे. मम्मीची ड्युटी असते सकाळची. सुट्टी आहे म्हणून चल पिक्चर बघायला चाललोय आम्ही पूर्ण. कोको फीडिंग चालू आहे आमच्या. कोको. सो चला आपण पोचूया. आणि बापरे किती वाईट वाटतं त्याला. त्याला आवाज नाही दिलं. त्यासोबत बोलायचं असं. कोको. कोकोला बघा. आमच्या कोकोला बघा. कोको कोको. रोहित आणि वरद बघा.
काय चाललंय सासू सुनेचं किचन मध्ये? हा काय काय विषय? पाहुणे आहेत आमच्याकडे तर आम्ही खूप खेकडी बनवतोय. पाहुण्यांच्या नावाखाली ना या दोघांची मजा आहे. ऍक्च्युली पाहुण्यांची फेवरेट नाही आहेत खेकडी, फेवरेट खेकडी आहेत बबलीला या आवडतात. बबली ताईला आवडतात. मला तर वाटलं आमची कोमल आहे ना मस्त अशी भरून बनवते, बेसन भाजून भिजून खूप एक नंबर लागतात राईस बरोबर. तर आता मी ते बनवते. मम्मीने मला खेकडी साफ करून दिलीत मस्तपैकी, असे धुवून वगैरे स्वच्छ झालेत. आता आम्ही मसाला काढतोय आणि याच्यानंतर भरलेली खिचडी बनवणार एक नंबर लागतात, भातासोबत खायचं. माझं ऑपरेशन झाल्यापासून पण खाऊन नाही दिली, बोले गरम आहे गरम आता आहे. फर्स्ट टाइम खातायत ते ऑपरेशन नंतर ना, त्या दिवशी आणलेली पण नाही खाल्लेली त्यांनी. बघू शकता इथे मस्त खिचडी साफ केली आहे, इथे वाटण काढलेलं आहे, इथे पाय वगैरे मस्त खोबरं वगैरे, इथे तवा ठेवलेला आणि मस्त आता बापरे. खिचडी बनवणार आहे. वाह, काय रे काय झालं? मस्त खिचडी बनवणार. चांगली बनव, टेस्टी बनव. तुझ्या तू बनवते की मम्मी? नाही कोमल, अच्छा मी फक्त हे वॉश करून दिले. तुझ्या बायकोच्या हाताला चव आहे. हा ते तर आहे म्हणून तस लग्न केलंय. पहिले बघितलेलं का, टेस्टिंग घेतलेली. हा मग घरी आलो ना तुझ्या जेवायला, मी विसरली काय? पहिला घरी आलो, पहिला घरदार बघितलं, तुम्हाला आमची लव्ह हाताची स्टोरी बघायची का आमची? हाताची टेस्ट बघितली, त्यानंतर लग्न केलं मी. असं थोडी लग्न केलं तुझ्याशी. आमची लव्ह स्टोरी जी आहे ना ती पूर्ण फर्स्ट सेकंड ब्लॉग मध्ये आहे ना. हा पहिला एकदम पहिला ब्लॉग, पहिलं जुनं ब्लॉग मध्ये 3-4 वर्ष आधीचा ब्लॉग असेल. हे भरलेले खेकडे आहेत आणि याला ना आपण असं तो मसाला बेसनवाला आहे आणि थोडासा हा मसाला मिक्स करून त्याला तळलंय आणि आता हे याच्यामध्ये फिक्स करणार आहे. उलटे वाटते साध्या बरोबर नाही बसला तो. वेगवेगळे वाटतं ते दोघं. एकच आहे झालं असं. सगळे भरलेले नाहीयेत, थोडेसेच भरलेले आहेत खेकडे. का खिचडी का केली? रोहित आहे ना खेकड्यांचा रस्सा खात नाही आणि खेकडी पण खात नाही. तर कोकणसाठी खिचडी करत होती ना बबली, तुम्ही सांगितलं थोडीशी जास्त घाल म्हणजे रोहितला पण होईल. मी आता जरा तिला तडका दिला, घी वगैरे टाकून, लसूण बिसून टाकून, त्यासाठी जरा वेगळं करून. ते उकडत आहेत, ते वासाने असं झालंय की मी कधी टेस्ट करते, मी आता टेस्ट करून सांगते. एक नंबर भारी आहे. मस्त झालं, चांगलं झालं. हा बघा तुम्ही बोलायला आणि मी कॅमेरा चालू करायला. हा का? हा म्हणजे जेन्युइन रिव्ह्यू येऊ दे. मी भात वाढला होता, मला वाटलं एक्स्ट्रा ताट आहे म्हणून, आणि तुझं ताट म्हटला बॉबी एक्स्ट्रा, बॉबीचं ताट काय काय नाही, माझे पाहुणे जेवले तर माझं पोट भरतं. बेन तर माझी बायको. काय रे काय शिकवते? त्याला नाही तेवढं. बापरे हा पोरगा. ए थांब जरा, शांत राहा. बापरे, ते बघा ते बघा त्याचा हात काढून चाललाय, त्याचा हात काढून चाललाय बघा. वाजवायचं ना वाजवायचं. ए बाबा शांत राहा ना. सांगा हो दादा टेस्ट. खरंच. मसाला मस्त. फोड त्याला काढ म्हणून तो मसाला. म्हणजे खेकडी खायला जमतात ना तुम्हाला दादा? नाही जमत एवढं. नाही जमत. आज शिकवणार आहे खेकडी खायला? तू शिकवणार आहे? त्यांना दिलं काढून. मग काम कर पहिला, त्यांना शिकव मग तू जेवून घे. नको रे, मला भूक लागली. गाठबीट मारली का? नाही हो. वरद काय रे वरद चिकन खातोय आणि खिचडी आणि रस्सा भात. का रे बाबा खेकडी का खात नाही? नाही खात लहानपणापासून. लहानपणापासून नाही खात का रे? नाही खात. तू रे? हम तो बचपन से नहीं खाते, हम लोग को पसंद भी नहीं है कुछ. आताचे लहान मुलं नॉनव्हेज खातच नाही ना पण. नाही खात. किट्टू पण नाही खात बघा, हा पण नाही खात. बापरे, आम्हाला जेवायच्या टायमाला पण असंच आहे. तर मला सुद्धा इथे ताट वाढलेलं आहे. सगळ्यांचा रिव्ह्यू ऐकला. कोमल तू? मी नाही देत, मला माहिती. माझा रिव्ह्यू गरजेचा आहे तुला? नाही बिलकुल नाही. नाही. अच्छा ह्याचा रिव्ह्यू घ्यायचा. हा बाबा बोल तुझा रिव्ह्यू काय? त्याने खिचडी खाल्ली. हा त्याला खिचडी. हाय कोको मी पपोई. मला खायचंय पण मला दात आले नाही. थांबा ना, बोलणार होता तो. पोई. हाय कोको मी पपोई. इथे इथे जरा प्रेम. सगळ्यांचं तर झालं रिव्ह्यू देऊन, आता माझा रिव्ह्यू गरजेचा आहे. जर मी रिव्ह्यू दिला नाही तर माझ्या ऑडियन्सला वाईट वाटेल की अरे बॉबने रिव्ह्यू का दिला नाही. जबरदस्त.
बबले खाते नाही सो फायनली मी माझ्या उजव्या हाताने खायला चालू केलेलं आहे. छान तर झालंय पण एवढा काय वाव नाहीये. ठीक आहे, ठीकठाक आहे. तुम्हाला आवडला खरंच? सर्वांना आवडला. बापरे, ह्याला वाटलं ह्याच्याशीच बोलतोय मी. नाही काही छान झालंय. सो अशा प्रकारे ब्लॉग जो आहे आपण आता इथेच अंत करूया, ब्लॉगचा एंड करूया आणि भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा. ए बाबा बोलूनच देत नाही बाबा आम्हाला. काय काय तुझ्याशी नाही बोलत आहे मी. हाय कोको, मी पोपुई एवढंच येतं ना, मग त्याला तेवढंच बोलायचं. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनलला. पोपोई पोपोई, बाय बाय.